नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुप्रभा अकॅडमीवरती। मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण विभक्ती स्टार्ट केलेला आहे आणि विभक्ती म्हणजे काय, विभक्ती किती आहेत, त्यांचे प्रत्यय, एकवचन, अनेकवचन आणि त्यांचे कारकार्थ। कारकार्थ म्हणजे काय, कारकार्थ कशाला म्हटलं जातं, त्यानंतर प्रत्यय, प्रत्यय म्हणजे काय, प्रत्ययांचे असणारे प्रकार, ओके, आणि त्यानंतर त्यांचे असणारे प्रतिरूपके, या सर्व बाबी अभ्यासलेल्या आहेत आणि त्यासोबतच आपण प्रथमा विभक्ती देखील अभ्यासलेली आहे। प्रथमा विभक्तीमध्ये आपल्याला एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये प्रत्यय पाहायला मिळत नाहीत आणि प्रथमेचा कारकार्थ जो आहे तो कर्ता आहे आणि या कर्त्याचे देखील आपण दोन प्रकार पाहिलेले आहेत। पहिला आहे तो म्हणजे प्रत्यक्ष कर्ता आणि दुसरा आहे तो म्हणजे अप्रत्यक्ष कर्ता। प्रत्यक्ष कर्त्याच्या वाक्यामध्ये वाक्यामध्ये काय असतं तर कर्ता असतो, कर्म असतं आणि क्रियापद असतं, बरोबर। त्यानंतर जो काही अप्रत्यक्ष कर्ता असतो त्या वाक्यामध्ये फक्त कर्ता आणि क्रियापद हे पाहायला मिळतं, त्यामध्ये कर्म असत नाही, हे लक्षात घ्या, ठीक आहे। आज आपण पाहणार आहोत पार्ट 2 आणि त्याच्यामध्ये पाहायचं आहे आपल्याला ते म्हणजे द्वितीय विभक्ती, त्यानंतर तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि त्यानंतर संबोधन, अशा दोन विभक्त्या इथं आपल्याला अभ्यासायच्या आहेत। चला तर मग सुरुवात करूया। विभक्तीचा आपला हा आजचा पार्ट 2, ओके, पार्ट 2 यामध्ये आपण पाहणार आहोत सर्वप्रथम ती म्हणजे द्वितीय विभक्ती। आता हे व्यवस्थित लेक्चर ऐका, समजून घ्या आणि समजलं नसेल तर परत एकदा पहा, परत एकदा समजून घ्या, कारण खूप महत्त्वाचं असं लेक्चर असणार आहे। या द्वितीय विभक्तीचा जो कारकार्थ आहे तो म्हणजे कर्म असतो। जेव्हा कर्माला स, ला, ते आणि स, ला, ना, ते हे प्रत्यय लागतात तेव्हा त्या कर्माची विभक्ती ही द्वितीय अशी सांगितली जाते। कर्म हे नेहमी द्वितीय विभक्तीमध्ये असते, याचा कारकार्थ लक्षात घ्या काय आहे तर तो असणार आहे कर्म। कर्म हे काय असतं, नेहमी द्वितीय विभक्तीमध्ये असतं। हा सर्वात आयएमपी असणारा पॉइंट आहे, सर्वात आयएमपी पॉइंट। कर्म कुठेही असो, कसंही असो, ज्याही ठिकाणी कर्म येतं त्यावेळा फक्त आपल्याला विचार करायचा आहे तो म्हणजे द्वितीय विभक्तीचा। लक्षात घ्या, कसल्याही वाक्यामध्ये, कशाही प्रकारच्या वाक्यामध्ये कर्म आलं की त्या कर्माचा फक्त आणि फक्त संबंध येतो तो म्हणजे द्वितीय विभक्ती सोबत। भले मग त्याला प्रत्यय जोडलेले असोत, म्हणजे हे प्रत्यय जोडलेले असतील तरीही ती काय असणार आहे तर द्वितीय विभक्ती असणार आहे। आणि कर्म म्हणजे प्रत्यय जोडलेले नसो, कर्माला कुठलाही प्रत्यय जोडलेला नसो तरीही, लक्षात घ्या, तरीही ती विभक्ती काय असणार आहे, द्वितीय असणार आहे। मग तुम्हाला एक प्रश्न पडेल की प्रत्यय जोडलेला नाहीये, मग तरी कशी सांगणार आपण त्याची विभक्ती ही द्वितीयच आहे, त्याला अप्रत्ययी द्वितीय असं म्हणतात। म्हणजेच काय, प्रत्यय जोडलेला नाहीये हा देखील एक याचा उपप्रकार आहे। प्रत्यय जोडलेला नाहीये पण ते कर्म आहे, मग कर्म आहे तर ते द्वितीयच असणार आहे आणि त्यावेळी मग त्याचं उत्तर काय द्यायचं, अप्रत्ययी द्वितीय, ते पुढे येणार आहे आपल्याला, ठीक आहे। चला, जेव्हा कर्माला प्रत्यय लागतो तेव्हा त्याची विभक्ती काय सांगायची, सप्रत्ययी। आता हा स जो काही उपसर्ग जोडलेला आहे या उपसर्गाचा अर्थच असतो की सहित, काय असतो, सहित असा अर्थ असतो आणि सहित म्हणजे प्रत्ययासहित, म्हणून याला काय म्हटलं जातं, सप्रत्ययी द्वितीय असं म्हटलं जातं। आणि जेव्हा कर्माला प्रत्यय लागत नाही त्यावेळी त्याची विभक्ती ही काय सांगितली जाते, अप्रत्ययी द्वितीय। आता इथं हा उपसर्ग जो जोडला आहे याचा अर्थच आहे की प्रत्यय नाहीये, याला सॉरी प्रत्यय नाही किंवा नुसता नाही असा नकारार्थी अर्थ याचा होतो असंही म्हणलं तर चालेल। परंतु लक्षात घ्या, प्रत्यय जोडलेला असेल यापैकी कुठलाही एक त्यावेळी म्हणायचं सप्रत्ययी द्वितीय, आणि प्रत्यय जोडलेला नसेल पण तो कर्म आहे त्यावेळी म्हणायचं त्याला अप्रत्ययी द्वितीय। लक्षात घ्या, काय म्हणणार तुम्ही त्याला, अप्रत्ययी द्वितीय असं म्हणणार, ठीक आहे। द्वितीय विभक्तीत कर्म हाच कारकार्थ व्यक्त करतो, द्वितीय विभक्ती कर्म हाच फक्त काय करते, कारकार्थ इथं व्यक्त करते। त्यामुळे हेही लक्षात ठेवा की द्वितीय विभक्ती म्हटलं की काय असणार आहे, कर्म हे त्याचा कारकार्थ असणार आहे। मग कर्माला प्रत्यय जोडला असेल तर सांगायचं सप्रत्ययी द्वितीय, कर्माला प्रत्यय जोडला नसेल तर सांगायचं अप्रत्ययी द्वितीय, काय सांगणार, अप्रत्ययी द्वितीय, ठीक आहे। आता हे तर कळलं। आता
प्रथम विभक्तीमध्ये आपण कर्ता कसा ओळखायचा ते शिकलो होतो, म्हणजे ती होती आपली पहिली स्टेप. आज आपण दुसरी स्टेप शिकणार आहोत, ती म्हणजे कर्म कसं ओळखायचं. मग कर्म कसं ओळखलं जातं, त्या दिवशी पुसटशी अशी मी तुम्हाला कल्पना दिली होती, पण आज इन डिटेल ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. कर्म मूळ धातूने दाखवलेली क्रिया कर्त्यापासून निघून पुढे जाऊन शब्दावर घडते. शब्दावर म्हणजे ती व्यक्ती, वस्तू जे काही असेल ते त्याच्यावरती ती घडत असते. ठीक आहे. आणि ती ज्याच्यावरती घडते किंवा ज्या शब्दावरती घडते त्याला काय म्हटलं जातं, तर कर्म असं म्हटलं जातं. त्याला कर्म असं म्हटलं जातं. कर्मावर क्रियेचा काय होतो, परिणाम होतो असतो. कर्मावरती क्रियेचा परिणाम होतो. ह्या सर्व विधानांचं स्पष्टीकरण तुम्हाला इन डिटेल आता पुढच्या उदाहरणातून मिळणार आहे. सो आता फक्त समजून घ्या की कर्माला क्रियेचा विषय असंही म्हणतात. ही विधानं जी आहेत ना, ही पण लक्षात ठेवा, कारण याच्यावरती ही डिरेक्टली क्वेश्चन्स आलेले आहेत. सो आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की कर्मालाच क्रियेचा विषय असंही म्हटलं जातं. त्यानंतर वाक्यातील आता कर्म कसं शोधावं हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. सिंपल प्रश्न आणि तसाच त्याचं काय असणार आहे, सिंपल असं उत्तर असणार आहे. मूळ धातू शोधायचा. कुणाचा मूळ धातू शोधणार तुम्ही, तर तो क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा. मागच्या प्रथम विभक्तीमध्ये आपण पाहिलं होतं की क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा. कसा शोधायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. किंवा नाही थांब जरा, आता हे मूळ धातू शोधला, मग अधिक त्याला म्हणजे हेच त्याला पुढे जोडायचं, तर न्याची क्रिया कोणावर घडली हा प्रश्न मग पुढे आपला तयार करायचा. न्याची क्रिया कोणावर घडली असा प्रश्न विचारला की जे उत्तर येईल ते उत्तर तुमचं काय असतं, तर कर्म असतं. काय असतं, कर्म असतं. बरोबर. किंवा दुसरा एक तुमच्याकडे आणखीन एक ऑप्शन आहे, तो म्हणजे कर्त्याने काय केले असंही तुम्ही विचारू शकता. परंतु बऱ्याच वेळा हा प्रश्न जो आहे तो आपल्याला गोंधळात टाकतो. त्यामुळं मी वैयक्तिक स्वतः असं सजेस्ट करेन की तुम्ही नेहमी या प्रश्नाचं काय करा, सहाय्य घ्या. या प्रश्नाचं सहाय्य घ्या की मूळ धातू शोधा क्रियापदाचा, त्यानंतर न्याची क्रिया कोणावर घडली हा प्रश्न तुम्ही काय करा, विचारा, आणि त्यानंतर मग तुम्हाला तुमचं कर्म हे मिळून जातं. आता ते कसं काम करतं ते आपण पुढच्या उदाहरणावरून समजून घेऊया. रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले. आता तुम्ही काय कराल, तुम्ही डायरेक्ट क्रियापद शोधाल. क्रियापद शोधून त्याला न्याची क्रिया कोणावरती घडली असा प्रश्न विचाराल. बरोबर. पण ही पद्धत जरी 100% बरोबर असली, पण याची अंमलबजावणी ही आता लगेच करायची नाही. म्हणजे लक्षात येतं का, पहिला काय करायचं, आता जसं मी म्हणालो की फर्स्ट स्टेप, पहिली पायरी आपण अवलंबायची. कुठली आहे, तर पहिला तुम्ही काय करायचं, तुमचं क्रियापद शोधायचं. ते क्रियापद शोधल्यानंतर दुसरी स्टेप काय असेल, मूळ धातू शोधायचा. मूळ धातू शोधल्यानंतर तिसरी स्टेप काय असेल, त्याला प्रश्न विचारायचा. चौथी स्टेप काय असेल, तुमचा कर्ता मिळणार आहे. पाचवी स्टेप काय असेल, तर परत त्या मूळ धातूकडे जायचं, परत त्याला काय करायचं, इथं आणायचं आणि प्रश्न विचारायचा. आणि हा प्रश्न जो असेल तो कर्मासाठी असणार आहे आणि हा प्रश्न जो असेल तो कर्त्यासाठी असणार आहे. आणि ह्याच्यानंतर 6व्या स्टेपला तुमचं काय मिळतं, तर कर्म मिळतं. आता तुम्हाला असं वाटलं असेल की अरे बापरे एवढी मोठी प्रोसेस आहे, पण आता ज्यावेळी आपण उदाहरण पाहतो ही प्रोसेस विदिन मायक्रो सेकंडमध्ये कंप्लीट होते. कशी कंप्लीट होते, विदिन मायक्रो सेकंडमध्ये. खूप काही जास्त वेळ लागतो असं नाहीये. आता इथं पहा, मारले हे क्रियापद आहे, माळ हा मूळ धातू आहे, मारणारा कोण असा प्रश्न विचारला, कोण आहे, राम. म्हणजे राम या वाक्यात काय झालं, तुमचा कर्ता झाला. एक स्टेप कंप्लीट. त्यानंतर पुढे काय होतं, मार हा मूळ धातू होता, मग आपल्याला काय करायचं होतं, हा प्रश्न विचारायचा होता, न्याची क्रिया कोणावर घडली. मग घ्या इथं याला, मार न्याची क्रिया, मारण्याची क्रिया कोणावर घडली, उत्तर काय येतं, रावणावरती. उत्तर काय येतं, रावणावरती. म्हणजे रावण हा इथं काय झाला, आपला कर्म झाला.
रावण काय झाला, कर्म झाला. क्लिअर? तुम्हाला मिळालं, तुमचं कर्ताही मिळाला आणि कर्मही मिळालं. आता मी हे असं का केलं असेल बरं? मित्रांनो लक्षात घ्या, बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, जसं आपण अप्रत्यक्ष कर्ता पाहिला होता की ज्या वाक्यामध्ये कर्म नव्हतं, आणि आपण जर चुकून डायरेक्ट या स्टेपवरतीच गेलो, ह्या 2 स्टेप केल्या आणि डायरेक्ट तुम्ही जर तुमचं हे शोधण्यासाठी गेलात, काय म्हणतो आपण त्याला, कर्म शोधण्यासाठी गेलात, जो ऍक्च्युअल मध्ये त्या वाक्याचा कर्ता आहे त्यालाच तुम्ही काय केलं, कर्म बनवून टाकलं आणि उत्तर दिलं की नाही या वाक्यामध्ये कर्म आहे, मग ते चुकू शकतं. म्हणून काय करायचं, तर या स्टेप फॉलो करायच्या. कसंही कुठलंही कशाही प्रकारचं वाक्य असो, पहिला काय करायचंय तर कर्ता शोधायचंय, त्याच्यानंतर मग कर्म शोधायचंय. ह्या 2 स्टेप झाल्या, लक्षात घ्या, ह्या 2 स्टेप झाल्या की मग तुमचं काम ऑलरेडी सगळं झालेलं असतं. कारण का, आणि ही सवय लावून घ्यायची, आणि एकदा काही ह्या गोष्टी सरावाच्या झाल्या की मग पुढे तुम्हाला काहीही विचारू, पुढे आपल्याला नाही एक वाक्य पृथक्करण म्हणून एक टॉपिक आहे. या वाक्य पृथक्करणामध्ये आपल्याला प्रत्येक शब्दाचं आपल्याला काय करायचं असतं, त्याचा प्रकार हा द्यायचा असतो, म्हणजे त्याची जाती ओळखायची असते प्रत्येक शब्दाची. आणि त्यावेळी मग मात्र ह्या अशा स्टेपनी गेलात तर परफेक्ट 100% ॲक्युरेट उत्तर निघतं. आणि जर आपण मग ते कुत्र्यानं वचकल्यासारखं जर करायला लागलो तर मग अवघड होऊन बसतं. म्हणून ही आत्तापासून सवय लावून घ्यायची की क्रियापद, त्यानंतर कर्ता, त्यानंतर कर्म, हे 3 महत्त्वाचे शब्द वेगळे करून ठेवले की बाकी मग तुमच्यासाठी मैदान मोकळं, मग तुम्ही काहीही करू शकता. त्यामुळे पहिला ही सवय आपल्या अंगीकारून घ्यायची. मग आता नेक्स्टमध्ये बघा, आता समीरने पुस्तक वाचले क्रियापद आहे, बरोबर. वाच हा काय असेल, मूळ धातू असेल. वाचणारा हा परत प्रश्न, वाचणारा कोण आहे, समीर. समीर काय झाला इथं, कर्ता झाला. त्यानंतर वाचण्याची क्रिया कोणावर घडली, पुस्तकावरती घडली. न्याची क्रिया कोणावर घडली, तर पुस्तकावरती घडली, म्हणजे पुस्तक हे इथं काय झालं, कर्म झालेलं आहे. आता इथं थोडंसं थांबूया, आता विचार करूया. वरती रावणास मारले, बरोबर आहे, त्याला स प्रत्यय जोडला होता. कुठला प्रत्यय जोडला होता, स प्रत्यय जोडला होता. हे रावण काय होतं, इथं कर्म होतं. आता इथं पुस्तक हे कर्म आहे. पुस्तक हा मूळचा शब्द आहे, रावण इथं काय असेल, मूळचा शब्द असेल, परंतु त्याला स प्रत्यय जोडला होता. आता दोन्ही विभक्ती आपल्याला इथं पाहायला मिळतात. पहिली जी आहे ती म्हणजे सप्रत्ययी द्वितीया, जी इथं पाहायला मिळते, आणि दुसरी जी आहे ती म्हणजे अप्रत्ययी द्वितीया, ती म्हणजे आपल्याला इथं पाहायला मिळते. क्लिअर आहे? म्हणजे मूळचा शब्द शोधा, त्याला कुठलाही स ला ते, स ला ना ते हा प्रत्यय जोडलाय का, जर जोडलेला असेल त्या कर्माला तर सप्रत्ययी उत्तर द्या, जर जोडलेलं नसेल तर मग मात्र अप्रत्ययी असं उत्तर द्यायचं. ठीक आहे, अप्रत्ययी द्वितीय असं उत्तर द्यायचं. दोन्ही तुम्हाला इथे कळालं. आता पुढच्या वाक्यामध्ये तुम्ही शोधायचं आहे कर्ता कर्म, या दोन्ही गोष्टी शोधायच्यात. आणि जे कर्म आहे ते कुठल्या प्रकारचं आहे, सप्रत्ययी आहे की अप्रत्ययी आहे. व्हिडिओ पॉज करा आणि लगेच शोधून घ्या. झालं, मिळालेलं आहे आणि तुम्ही जे उत्तर काढले ते अगदी बरोबर आहे. चला आता एकदा आपण क्रॉस व्हेरीफाय करूया. पकडले क्रियापद आहे, पकड हा मूळ धातू असणार आहे. पकडणारे कोण आहेत, तर पोलीस आहेत, पोलीस या वाक्याचा कर्ता असणार आहेत. त्यानंतर पकडण्याची क्रिया कोणावरती घडली, पकडण्याची क्रिया ही कोणावरती घडलेली आहे, तर चोरावरती घडलेली आहे. चोर या वाक्यामध्ये कर्म असणार आहे, बरोबर. आणि चोर हा मूळ शब्द आहे आणि याला ला प्रत्यय जोडलेला आहे, म्हणजेच हा काय असणार आहे, सप्रत्ययी द्वितीय विभक्ती असणार आहे. काय असेल, सप्रत्ययी द्वितीय विभक्ती असणार आहे. किती सिंपल आहे बघा बरं. फक्त काय, डोकं शांत ठेवा, व्यवस्थित समजून घ्या, लगेच तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ओके, चला आता हे तर क्लिअर झालं की सप्रत्ययी असतं आणि अप्रत्ययी असतं. आता आणखीन एक दुसरी गोष्ट तर सॉर्ट झालेली असेल. मी काय म्हणालो मगाशी आणि भर देऊन म्हणालो होतो की कर्म हे फक्त आणि फक्त द्वितीय विभक्तीचं असतं. तुम्हाला कन्फ्युजन काय होतं, द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखे दिसतात, बरोबर. मग वाटत होतं की द्वितीय कधी म्हणायचं आणि चतुर्थी कधी म्हणायचं. आता लक्षात घ्या, इथं क्लिअर झालं
की कर्माचा संबंध हा फक्त द्वितीय विभक्ती सोबत असतो. मग इतर ठिकाणी येणारे जे काही प्रत्यय असतील, सला ते सला नाते, हे कोणाचे असणार आहेत तर चतुर्थी विभक्तीचे असणार आहेत. कोणाचे असणार आहेत? चतुर्थी विभक्तीचे असणार आहेत. ओके. आता आणखीन एक तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेच, मी सांगतो तुम्हाला की सर इथं रामाने, इथं समीरने, इथं पोलिसांनी, हे या वाक्याचे कर्ते आहेत. कर्त्याला तर प्रत्यय नसतो, कारण कर्ता हा काय असतो? प्रथम विभक्तीचा असतो. मित्रांनो लक्षात घ्यायचं, ज्याही वेळी तुम्हाला कर्ता विचारला असेल तर कर्ता सरळ सांगा हा कर्ता आहे, आणि ज्यावेळी प्रत्यय विचारले असतील तर हा अन्य प्रत्यय कुणाचा आहे? तृतीयेचा आहे. हा अन्य कुणाचा आहे? तृतीयेचा आहे. हा अन्य कुणाचा आहे? हाही तृतीयेचा आहे. सरळ सांगायचं की हा तृतीय विभक्तीचा कर्ता आहे. कुणाचा विभक्तीचा? तृतीय विभक्तीचा कर्ता आहे. किंवा सरळ तुम्हाला असंही विचारलं जातं, या कर्त्याला, प्रश्न बघा कसा असतो, वाक्यातील कर्त्याला जो जोडलेला प्रत्यय आहे तो कोणत्या विभक्तीचा आहे. मग इथं दोन गोष्टी अपेक्षित असतात. एक तर तुम्हाला पहिलं सर्वात महत्वाचं, कर्ता शोधता येतोय का ते पाहिलं जातं, आणि दुसरं म्हणजे की त्या कर्ता शोधून त्याला जो जोडलेला प्रत्यय असेल तो कुठल्या विभक्तीचा आहे हेही तिथं तुम्हाला विचारलं जातं. सो त्या अर्थाने आपण विचार केला तर या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. मग तो कर्ता असेल, कर्म असेल, या सर्व बाबीसाठी उद्या असाही प्रश्न येतो, आलेला आहे ऑलरेडी, की द्वितीय विभक्तीचा कारकार्थ व्यक्त करणारा वाक्यातील शब्द कुठला, असाही प्रश्न येतो. किंवा वाक्यातील कर्म शोधा असाही प्रश्न येतो. किंवा वाक्यातील कर्माला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय जोडलेला आहे असाही प्रश्न आला. आता हा प्रश्न आहे ना, हा सिंपल आहे. वाक्यातील कर्माला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय जोडलेला आहे. ऑप्शनमध्ये जा, फक्त तुम्हाला एक ऑप्शन मिळेल, एक तर सप्रत्यय किंवा अप्रत्यय, किंवा दोन्ही असतील तर मग मात्र तुम्हाला काय करावं लागेल तर परत मग कर्म शोधून त्याला जोडलेला प्रत्यय आहे की नाही आहे हे शोधून सप्रत्यय किंवा अप्रत्यय हे सांगावं लागेल. ठीक आहे. वाटतं खूप भरमसाठ माहिती आहे, पण आहे खूप साधी, सिंपल. 2 मिनिट शांत बसून जर विचार केला तर हे लगेच प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जातो. ठीक आहे. आता पुढे जाऊया पुढच्या विभक्तीकडे, तृतीय विभक्ती. आता ही थोडीशी वेगळी आहे, आणि आता इथं आपल्याला कर्ता कर्म याच्या व्यतिरिक्त नवीन एका घटकाची इथं ओळख होणार आहे, ते म्हणजे करण. ठीक आहे. आता बघा करण कसं शोधायचं आणि कसं त्याला आयडेंटिफाय करायचं. जेव्हा नामाला ने, ए, शी, नी, ही, ई, शी हे प्रत्यय लागतात तेव्हा त्या शब्दाची विभक्ती ही तृतीय अशी सांगितली जाते. तृतीय विभक्ती व तिचा कारकार्थ हा कुठला आहे तर करण हा तृतीय विभक्तीचा कारकार्थ आहे. आणि महत्वाचं समजून घ्या, आता करण म्हणजे क्रियेचे साधन. काय आहे? क्रियेचे साधन. म्हणजे कुठलीही घटना घडते वाक्यामध्ये, वाक्य लक्षात घ्या, वाक्य कसं असतं, त्यामध्ये काहीतरी काढलं जातं, काहीतरी लिहिलं जातं, काहीतरी ऍक्शन केली जाते, म्हणजे क्रिया केली जाते. आणि ज्यावेळी ही क्रिया घडत असते मग त्यासाठी काहीतरी माध्यम हे असतं. लक्षात घ्या, काहीतरी माध्यम असतं, आणि ते माध्यम म्हणजेच काय तर आपलं करण असतं. माध्यम म्हणजेच काय? करण असतं. ओके. ज्या साधनाने क्रिया केली जाते त्या साधनाचा कारकार्थ हा करण सांगितला जातो. काय सांगितला जातो? करण सांगितला जातो. आता उदाहरणार्थ बघा, अर्जुनाने बाणाने फिरत्या मत्स्याचा डोळा फोडला. अर्जुनाने बाणाने फिरत्या मत्स्याचा डोळा फोडला. आता काय करणार तुम्ही तर आता परत त्या स्टेप कुठल्या तर या स्टेप 1 2 3 4 5 6 चला फॉलो करा. क्रियापद फोडला, मूळ धातू फोड, फोडणारा अर्जुन, अर्जुन कर्ता. आता हे काय केलं ते सांगतो पुढे. ओके, कर्ता मिळाला. आता पुढचा प्रश्न कर्मासाठी. फोडण्याची क्रिया कोणावरती घडली? कुणावरती घडली? डोळा. कशावरती घडली? डोळा. डोळा हे काय झालं? तुमचं कर्म झालं. म्हणजे ह्या गोष्टी तर आता क्लिअर झालेल्या आहेत. आता हे का केलं? जर ने प्रत्ययाचा तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्हाला ने प्रत्यय इथं 2 ठिकाणी पाहायला मिळतो. एक तर इथं पाहायला मिळतो, एक आणि इथं पाहायला मिळतो. तुम्ही जर फक्त प्रत्यय घेऊन जर पुढे जात असाल की नाही बाबा मला तृतीय विभक्तीचे प्रत्यय माहिती आहेत आणि प्रश्न विचारलेला आहे की तृतीय विभक्तीचा कारकार्थ व्यक्त करणारा शब्द शोधा, मग तुम्ही काय करणार? अरे अर्जुन देऊ की बाणाने देऊ? काय आहे नेमकं? करण आहे माहिती आहे, माध्यम आहे माहिती आहे,
पण ह्या गोंधळामुळे लक्षातच येत नाही की काय कशामुळे आणि काय उत्तर द्यायचं आता. म्हणून काय करायचं, कर्ता जो आहे तो कधीही माध्यम असू शकत नाही, कारण तो क्रिया करतोय. त्यामुळं हा इथून निघून गेला. त्यानंतर कर्म, कर्मावरती ती क्रिया घडलेली आहे की ज्याच्या माध्यमातून ते घडलेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्यानंतर फोडला, हे तर क्रियापद आहे, याचा काही संबंधच नाही. आता पूर्ण वाक्य पाहिल्यानंतर लक्षात येतं की इथं काहीतरी फोडण्याची क्रिया घडली आणि फोडण्यासाठी काहीतरी माध्यम वापरलेलं आहे. मग आता शोधा तुम्ही ते माध्यम किंवा दुसरा तृतीयेचा विभक्तीचा प्रत्यय जोडलेला शब्द, तो तुम्हाला इथं पाहायला मिळतो, बाणाने. जे काही डोळा फोडण्याची क्रिया घडलेली आहे, डोळा फोडण्याची क्रिया घडलेली आहे, त्यासाठी माध्यम काय आहे, तर बाण हा माध्यम आहे. बाणाने फोडला ना डोळा, असा बसला आणि दिला सोडून बाण, जाऊन घुसला त्या डोळ्यामध्ये, फुटला त्याचा डोळा, बरोबर. म्हणजे बाणाने हे काय असणार आहे, माध्यम असणार आहे. आणि कारक अर्थाच्या भाषेत बोलायचं झालं तर हे काय असणार आहे, आपलं करण असणार आहे. किती सिंपल गोष्ट आहे बघा. फक्त काय ह्या स्टेप लक्षात ठेवायच्या कधीही. आता 1 2 3 4 5 6 ह्या स्टेप लक्षात ठेवा, बाकी तुमचं मग सगळं काही क्लिअर होऊन जातं. ठीक आहे, हे इथं कळालं. दुसरं एक काम करायचं, आता हे प्रॅक्टिसमधून होत जाणाऱ्या गोष्टी आहेत. प्रॅक्टिस म्हणजे कसं, ज्याही वेळा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी परफेक्ट जमायला लागतील त्यावेळी लगेच मग एकच फक्त विचार करा, काहीतरी घडलेलं आहे, काहीतरी क्रिया घडलेली आहे, ते क्रिया घडण्यासाठी माध्यम काय होतं, दॅट्स इट. लगेच तुम्हाला मग तुमचं उत्तर मिळून जातं. ओके, पण हे प्रॅक्टिस थ्रू जाणार आहे. आता जर तुम्ही म्हणत असाल की मला ह्या सर्व गोष्टी आता ऑटोमॅटिकली जमल्या पाहिजे, त्याला थोडासा वेळ आहे, ऑटोमॅटिक जमतील, पण तुम्हाला सराव करावा लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे, चलो आता पुढे. चित्रकार कुंचल्याने चित्र काढतो. परत त्या स्टेप 1 2 3 4 5. काढतो क्रियापद, काढणारा चित्रकार, काढण्याची क्रिया चित्रावरती घडलेली आहे, हा तुमचा कर्ता झाला, हे तुमचं कर्म झालं, हे तुमचं क्रियापद झालं. ओके, मग आता चित्र काढलेलं आहे, चित्र काढण्यासाठी माध्यम काय होतं, कुंचल्याने, ने प्रत्यय जोडलेला आहे, बरोबर. म्हणजेच हा काय झाला, आपला करण झाला. ठीक आहे, आता पुढचा थोडंसं वाक्य बघा कसं वेगळं आहे. आता तुम्ही याचं शोधायचं, व्हिडिओ पॉज करा, विचार करा आणि एका पेपरवरती लिहून ठेवा लगेच पटकन. ओके, झालं. चला आता जाऊया पुढे. कापला क्रियापद, काप मूळ धातू, कापणारे कोण आहे, काकी. काकीने काय केला, ने प्रत्यय जोडलाय, बघा गोंधळ होतो म्हणून सांगतोय. काकीने काय केला, काकाचा काळा कोट कारा कारा कापला, मग काकी तुमची कर्ता. कापण्याची क्रिया कशावर घडली, कोटवरती घडली. काळा म्हणू शकता, काळा हे याचं विशेषण आहे, पण कोट हे काय असेल, आपलं कर्म असेल. कसं आहे ते, अप्रत्यय द्वितीय, प्रत्यय जोडलाय का, नाही. आता कापलाय, काकीने काकाचा काळा कोट कापलाय, माहितीये. माध्यम काय आहे, कशाने कापला, तर तो कापलेला आहे कात्रीने, ने प्रत्यय जोडलाय, बरोबर. ने हा काय झाला, इथं तुमचं करण झालं, म्हणजेच माध्यम झालं, बरोबर आहे. आता सेम दुसऱ्या वाक्यामध्ये, आम्ही बसने गावी गेलो, आम्ही बसने गावी गेलो, गेलो क्रियापद. आता शोधा बरं, ट्राय करा. गेलो, मग काय म्हणणार आपण, गेणारा कोण, मॅच होत नाही. मग काय करायचं अशा वेळी, लक्षात घ्या, हे काय आहे, भूतकाळी रूप आहे, ह्या म्हणतात भूतकाळी क्रियापद. मग याचा वर्तमान काळातला धातू शोधायचा, काय आहे तो, जा. मग जाणारा कोण असा प्रश्न विचारायचा, किंवा जाणारे कोण असा प्रश्न विचारा. जाणारे कोण म्हणल्यानंतर उत्तर काय येतो, आम्ही. ठीक आहे, जाण्याची क्रिया कोणावर घडली, गावावर घडली का, नाही. या वाक्यात कर्मच नाहीये, लक्षात घ्या. जाण्याची क्रिया पण आमच्यावरतीच घडलेली आहे, म्हणजे हे कसं आहे, अकर्मक वाक्य म्हणतात त्याला. काय म्हणतात, अकर्मक असं वाक्य. पुढे हे येणार आहे आणखीन ह्या गोष्टी आता तुमच्या पिक्चर सोडणार, ह्या गोष्टी आता शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहेत. ठीक आहे, ओके. आता इथं काहीतरी क्रिया घडले, काय घडले, ही लोक गावाला गेलेली आहेत. माध्यम काय होतं, बसने, बसमध्ये बसून गेली. प्रत्येक वेळी मारणं, फोडणं, कापणं, चिरणं असलंच नसतं, माध्यम काही येऊ शकतं. ठीक आहे, आणि ते डिपेंड कशावरती असतं, क्रियेवरती. म्हणजे बसने हे काय झालं, इथं तुमचं करण झालं. तृतीय विभक्तीचा कारक व्यक्त करणारा हा करण झालेला आहे इथं. नेक्स्ट, त्याने कष्टाने यश मिळवले आहे, त्याने कष्टाने यश मिळवले आहे. ओके, चला शोधा, करा विचार. आता परत इथं गोंधळात पडाल तरीही विचार करा, पॉज करा,
उत्तर बघा काय येतं. ठीक आहे, चला आता उत्तराकडे जाऊया. तुम्ही चेक करा तुमचं बरोबर आहे का. त्याने कष्टाने यश मिळविले आहे. क्रियापद मिळवले आहे. मूळ धातू मिळव, मूळ धातू मिळव. आता लक्षात घ्या, तुम्हाला वाटेल सर आहे की शेवटी असं कसं काय. या प्रकाराला संयुक्त क्रियापद असं म्हणतात. जस्ट समजून घ्या फक्त, संयुक्त क्रियापद असं म्हणतात. क्रियापदाच्या टॉपिकमध्ये येणार आहे, लवकरच ते येईल आता. ठीक आहे. आणि संयुक्त क्रियापदामध्ये जो धातू साधित असतो, या धातू साधिताला प्रश्न विचारावा लागतो. मग धातू साधित मिळवले, मूळ धातू मिळव, मिळवणारा किंवा मिळवणारे कोण आहे, तर ते आहे त्याने. याने काय केलं, कष्टाने यश मिळवलेलं आहे. हा झाला तुमच्या वाक्याचा कर्ता. आता मिळवण्याची क्रिया कशावरती घडली, मिळवलं ना, काहीतरी मिळवलेलं आहे त्याने, यश, यश मिळवलं म्हणजेच हे झालं तुमच्या वाक्याचं कर्म. आता हे यश कसं मिळवलेलं आहे, माध्यम काहीतरी असेल, माध्यम काहीतरी असेल, आहे ना इथं काय आहे, कष्ट हे माध्यम आहे. म्हणजेच हा झाला तुमचा करण, हा झाला तुमचा करण. ओके, तृतीय विभक्तीचा कारकार्थ व्यक्त करणारा करण. बघा बरं, पहिला वाक्य पाहिली होती त्यावेळी एवढी इतर रांगोळी काढली होती का आपण, एवढ्या गोष्टी लिहिल्या होत्या का. आणि आता तुम्हालाही वाटत असेल ना, अरे बाप रे, मला आता सगळ्या गोष्टी जमतायत बघा, हे सगळं सांगतायत ना, हे मला सगळं काही व्यवस्थित समजत आहे. फक्त काय आहे लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांनो, तुमचे असे बरेच मित्र असतील की ज्यांना अशा टाईपचे प्रश्न आले, अशा काही गोष्टी विचारल्या, त्यांना ते जमत नाही. जमत नाही म्हणजे का, त्यांनी शिकलं नाही का, कुठेतरी शिकले असतील ना. परंतु काय होतं माहिती आहे का, सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ते स्टेप बाय स्टेप जाणं खूप गरजेचं असतं. आणि एकदा आपण ते सवय लावून घेतली स्वतःला स्टेप बाय स्टेप जाण्याची, ते आणि प्रॅक्टिस करा महत्वाचं. नाहीतर काय होईल माहिती आहे का, परत माझ्या नावाने खडे फोडत याल की तुम्ही सांगितलं, तुमचं ऐकलं आणि बघा आमचा वेळ गेला, आम्हाला सगळा पेपरच अटेम्प्ट करता आला नाही. आता ही प्रॅक्टिस आहे म्हणून मी तुम्हाला एवढं सावकाश रीतीने सर्व गोष्टी सांगतो. परंतु ज्यावेळी तुम्ही एकदम परफेक्ट होऊन जाल त्यावेळी तुम्ही विदिन सेकंड लगेच मिळवली आहे, मिळवणारा त्याने कष्टाने, चलो यस, चला जमलं मला, चला हे उत्तर आहे माझं. हे अशाच इथपर्यंत जायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आणि याच्यासाठी म्हणून आता इथून पुढे येणारे प्रत्येक वाक्यामध्ये आपण ह्या गोष्टी करतच जाणार आहे. कारण काय, आपल्याला प्रॅक्टिस करायची. इथं फक्त शिकायचं आहे असं नाहीये, इथं प्रॅक्टिस करायच्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने आपल्याला आत्मसात करून घेता येतील, कशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व गोष्टी एक्सपर्ट होता येईल आपल्याला त्याच्यामध्ये, ते पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. चलो, हे झालं तृतीय विभक्ती, करण हा त्याचा कारकार्थ. ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथं पाहायच्या असतात. नेक्स्ट असेल ते म्हणजे चतुर्थी विभक्ती. आता द्वितीय चतुर्थीचं भांडण, पण भांडण होत नाही, एकदम शांत डोक्याने पाहायचं आता काय होतं आणि कसं होतं. चतुर्थी विभक्ती, संप्रदान हा या चतुर्थी विभक्तीचा कारकर्ता आहे. प्रत्यय सेम आहेत, स ला ते, स ला ना ते. ओके, सला ते, सला ना ते, हे सेम प्रत्यय इथं पाहायला मिळतात. आता महत्वाचं काय वेगळं पण आहे ते म्हणजे संप्रदान. आणि संप्रदान म्हणजे काय, इथं दान तुम्हाला दिसतं, ते दान, दुसरं वेगळं असं काहीच नाही. संप्रदान म्हणजे दान, दान ज्याला मिळतं त्या शब्दाचा कारकार्थ हा संप्रदान असं सांगितला जातो. आता लक्षात घ्या, एक वाक्य, या वाक्यामध्ये एक क्रियापद आहे, क्रियापदानंतर तुमचं येतं कर्ता, कर्त्यानंतर तुमचं येतं कर्म. बरोबर आहे. आता प्रत्येक वेळी कर्मावरती त्या कर्त्याचीच क्रिया घडते, तोच त्याला खातोय, तोच त्याला फाडतोय, चिरतोय असं होत नाही. कधी कधी काय होतं, तो कर्ता, ती कर्म जे आहे ते कर्म कुणाला तरी देत असतो. सिंपल शब्दात समजून घ्या, कुणाला तरी दान दिलं, कुणाला तरी ते मिळालेलं आहे, कुणावरती त्या कर्त्याने उपकार केलेले आहेत. सो अशा गोष्टी जिथं पाहायला मिळतील तिथं संप्रदान हा कारकार्थ व्यक्त होतो. ठीक आहे. त्यानंतर याशिवाय मिळण्याची पण क्रिया असेल, भेटण्याची क्रिया असेल, तरीही त्या शब्दाचा कारकार्थ हा संप्रदान हा सांगितला जातो. हे महत्वाचं वाक्य आहे. म्हणजे नुसतंच ते होत असेल तर नाहीये, कुणाला काही मिळालं असेल, कुणाला काही जाऊन भेटलं असेल, तरीही त्याचा कारकार्थ हा संप्रदानच असतो. काय असतो, संप्रदानच असतो. आता वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म, आता थोडस वेगळं काय आहे, अप्रत्यक्ष कर्म. आता कर्म होतं नुसतं,
आता काय करायचं, दुसरं एक शिकायचं. आता जे फक्त कर्म होतं त्याला आता म्हणायचं प्रत्यक्ष कर्म, आणि जे आता दुसरं कर्म असणार आहे वाक्यामध्ये त्याला म्हणायचं अप्रत्यक्ष कर्म. ठीक आहे, समजेल, ते सिंपल आहे. अप्रत्यक्ष कर्म हे चतुर्थी विभक्तीमध्ये असते व त्याचा कारकार्थ हा काय असतो, संप्रदान असतो. काय असतो, संप्रदान असतो. आता कसा असतो, दोन कर्म कुठून आले, काय संबंध याचा, काय आता डोकं आउट करणार आहे का, डोकं वगैरे आउट नाही करणार. फक्त आता केअरफुली म्हणजे लक्ष द्या आणि समजून घ्या की काय आहे हे आणि काय नाही. म्हणून त्यासाठी आपण एवढी उदाहरणं पण घेतलेली आहेत की तुम्हाला एकदम आरामात सर्व गोष्टी परफेक्टली समजल्या पाहिजे. आणि 2 उदाहरणानंतर बाकी तुम्हीच करणार आहे, आता तुम्हालाच ते जमणार आहे. पहिलं उदाहरण पाहूया. यशोदेने कृष्णाला लोणी दिले. ओके, 1 2 3 4 5 6 स्टेप लक्षात ठेवा. दिले क्रियापद, दे मूळ धातू, देणारी कोण आहे, यशोदा. यशोदा काय झाली, कर्ता. देण्याची क्रिया कोणावर घडली, आता कन्फ्युजन होतं. आता व्यवस्थित नियम लक्षात ठेवा, वाटलंच तर लिहून ठेवा. आता लेक्चर बघताना लगेच पेन घ्या, पेज घ्या, तिथं लिहून ठेवा. आणि काय लिहायचं लक्षात घ्या. ज्याही वेळा अप्रत्यक्ष कर्माचा उदाहरण असतो किंवा संबंध असतो किंवा संप्रदान हा कारकार्थ व्यक्त केला जातो, त्यावेळी 99% त्या वाक्यामध्ये 2 कर्म असतात. बरोबर, त्यामध्ये एक असतं प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं असतं अप्रत्यक्ष कर्म. आता प्रत्यक्ष कर्म कसं ओळखणार, तर प्रत्यक्ष कर्म हे काय असतं, नेहमी अप्रत्ययी असतं, म्हणजे त्याला प्रत्यय जोडलेला नसतो आणि ते कुणाचं असतं, द्वितीय विभक्तीचं असतं. ओके, आणि जे तुमचं अप्रत्ययी द्वितीय विभक्तीचं कर्म आहे ते कर्म कुणाला तरी मिळत असतं. ठीक आहे, आता थांबा, आता हे समजून घ्या. लोणी दिले. ओके, आता देण्याची क्रिया कोणावर घडलेली आहे, लोण्यावरती घडली की कृष्णावरती घडली. आता मी सांगितलेला नियम पहा, वाचा. काय होतं, अप्रत्ययी द्वितीय. कोण आहे इथं, लोणी. म्हणजे हे लोणी काय झालं, तुमचा प्रत्यक्ष कर्म झालं. लोणी काय झालं, प्रत्यक्ष कर्म. मग इथं अप्रत्यक्ष कर्म. आता थांबा, आता वाचा. आता काय सांगितलं होतं की त्याचं दान कुणाला तरी मिळतं. लोणी कुणाला मिळालंय, कृष्णाला मिळालेला आहे. कृष्णाला ला प्रत्यय जोडलेला आहे. बरोबर, हा कुणाचा असेल, आता चतुर्थी विभक्तीचा असणार आहे. झालं क्लिअर, कुणाचा असणार आहे, चतुर्थी विभक्तीचं. यशोदेने लोणी दिलं. लोणी म्हणजे हे प्रत्यक्ष कर्म, हे कुणाला मिळालं, कृष्णाला. ते दान आहे त्याच्यासाठी ते काय आहे, दान असणार आहे. किती सिंपल गोष्ट होती बरं. ओके, आता नेक्स्ट मध्ये आणखीन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकविले. इथं शिकव हा काय असेल, मूळ धातू. शिकवणारे कोण आहेत, शिक्षक. शिकवण्याची क्रिया डायरेक्ट व्याकरण, प्रत्यय जोडला का नाही, मग काय, हा प्रत्यक्ष कर्म म्हणायचं. याला काय म्हणायचं, प्रत्यक्ष कर्म. आता ह्या व्याकरण कुणाला शिकवलं, कुणाला मिळालं ते व्याकरण. जसं मी आता शिकवतोय, कुणाला मिळतं, तुम्हाला मिळतं. म्हणजे तुम्हाला हे दान मिळालेलं आहे. बरोबर आहे, मग इथं कुणाला मिळालं, विद्यार्थ्यांना. हा काय असेल, माझा चतुर्थी विभक्तीचा हे असेल. बरोबर, ओके. आणि इथं ना प्रत्यय जोडलेला आहे, दिसतोय का, ना प्रत्यय. हा कोणाचा आहे, चतुर्थीचा. किती सिंपल होतं बरोबर, काहीतरी आहे का कॉम्प्लिकेटेड. आता तुम्ही मला याचं सांगा, आलं उत्तर. चला आता पुढे जाऊया. पॉज करून काढायचं उत्तर. हा, आजीने नातीला गोष्ट सांगितली. सांग मूळ धातू, सांगणारी कोण आहे, आजी आहे. आजी कर्ता. सांगण्याची क्रिया कशावर घडली, गोष्टीवरती घडली. गोष्ट तुमचं प्रत्यक्ष कर्म काय असेल, प्रत्यक्ष कर्म. गोष्टीचं दान कुणाला मिळालं, नातीला मिळालं. ला हा प्रत्यय काय असेल, मग चतुर्थी विभक्तीचा असेल. कुणाचा असणार आहे, चतुर्थी विभक्तीचा. सिंपल आहेत ना गोष्टी, लगेच सॉर्ट आउट होतात. त्यानंतर पुढे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रश्न विचारला. पॉज करा, उत्तर काढा. मिळालं उत्तर. चला, विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रश्न विचारला. विचारला क्रियापद, विचार हा मूळ धातू.
विचारणारे कोण आहेत? विद्यार्थी. विद्यार्थी कर्ता. विचारण्याची क्रिया कोणावर घडली? प्रश्नावरती घडली. प्रत्यय जोडलाय का? नाहीच आहे, असणारच नाही. ओके, मग हा काय झाला तुमचा प्रत्यक्ष कर्म. याला तुम्ही काय म्हणणार? अप्रत्ययी द्वितीय म्हणणार, तेही लक्षात ठेवा. प्रश्न कुणाला मिळालाय? कुणाला विचारलाय प्रश्न? शिक्षकांना. ना प्रत्यय जोडलाय, चतुर्थी विभक्ती. आणि हे काय झालं तुमचं अप्रत्यक्ष कर्म. बघा किती गोष्टी सिंपल आहेत. नेक्स्ट, पुजाऱ्याने लोकांना प्रसाद वाटला. पॉज करा, उत्तर काढा. झालं? चला, वाटला क्रियापद. वाट मूळ धातू. वाटणारे पुजारी. पुजारी कर्ता. वाटण्याची क्रिया प्रसादवरती घडली. प्रसाद कर्म, पण कुठलं? प्रत्यक्ष कर्म. अप्रत्ययी द्वितीया. लोकांना. दान कुणाला मिळालं? लोकांना. ना प्रत्यय जोडला. कुणाचा? चतुर्थी विभक्तीचा. ओके, चतुर्थी विभक्तीचा असणार आहे. त्यानंतर हे झालं क्लिअर. आता हा काय असेल तुमचा? संप्रदान. हा कार्यकर्ता असेल, यालाच अप्रत्यक्ष कर्म असंही म्हटलं जातं. सो गोष्टी सॉर्ट आउट आहेत. त्यानंतर न्यायाधीशाने आरोपीला दंड केला. न्यायाधीशाने आरोपीला दंड केला. केला क्रियापद. पॉज करा, विचार करा. जमतंय? चला उत्तराकडे जाऊया. कोणी आता काही के केला असेल तसं नाहीये. केला हे पण भूतकाळी आहे. इथं मग काय घ्यायचं? कर हा मूळ धातू घ्यायचा. करणारे कोण आहेत? न्यायाधीश. न्यायाधीशाने केलेला आहे. काय केला? करण्याची क्रिया कशावर घडली? दंडावरती घडली. हे काय आहे तुमचं? प्रत्यक्ष कर्म म्हणजेच अप्रत्ययी द्वितीया. ओके, दंड कुणाला मिळाला आहे? दंडाचं दान कुणाला मिळालं? आरोपीला. ला प्रत्यय जोडलेला आहे म्हणजेच काय हा झाला? संप्रदान. चतुर्थी विभक्ती, हे विसरायचं नाही. आणि आरोपी हा काय असेल? इथं दान मिळणारा असेल. हा काय असेल? अप्रत्यक्ष कर्म असणार आहे. अप्रत्यक्ष कर्म असणार आहे. कुणाचा असणार आहे? चतुर्थी विभक्तीचा असणार आहे. आता झालं कन्फ्युजन क्लिअर आहे का? काही डोक्यात आणखीन कुठं किंतु परंतु? हीच भीती होती ना की चतुर्थी आणि द्वितीयामध्ये काय फरक असतो. ओके, झालं सगळं क्लिअर? समजलं? परफेक्ट झाले असतील सर्व गोष्टी आता की अरे हा एवढंच तर होतं, काय आहे याच्यामध्ये अवघड? नुसतं एवढं 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 करत जायचं. एकदा हे केलं की आपलं काम झालं. ठीक आहे. आता थोडासा वेगळं एकच उदाहरण घेतो, जास्त काही नाही, त्याच्यावरून तुम्हाला लगेच आता आयडिया येऊन जाईल. नदी सागराला मिळते. झालं, हे वाक्य आहे. आणि मी म्हणतो की या वाक्यामध्ये चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ व्यक्त करणारा शब्द आहे. बघा बरं विचार करून. मिळते क्रियापद, मिळ मूळ धातू, मिळणारी कोण आहे? नदी. आणि मिळण्याची क्रिया कुणावर घडली? नदीवरतीच घडली. मग तुम्ही म्हणाल, मी मगाशी म्हणालो होतो वाचा ते 99.99%. आता तो काही राहिलेला 0.1% होता ना, तो याच्यासाठी सोडला होता. आता विचार करा कसा. आता इथं तर कर्मच नाहीये, मग अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कर्माचा विषयच नाहीये. पण तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली, इथं काहीतरी घडलंय. काय घडलंय? या नदीची सागराला मिळण्याची क्रिया घडली. या नदीची सागराला मिळण्याची क्रिया घडली. म्हणजे काहीतरी मिळालंय, काहीतरी दान झालेलं आहे. आणि ते दान कुणाला मिळालंय? या नदीचं दान या सागराला मिळालेलं आहे. ला प्रत्यय जोडलाय. कुणाचा असणार मग हा? चतुर्थी विभक्तीचा. कारकार्थ कुठला व्यक्त करतोय? संप्रदान हा कारकार्थ व्यक्त करतोय. किती सिंपल होतं बघा बरं. गर्भित अर्थ लक्षात घ्या की नक्की घडलेलं काय आहे. समजलं का? घडलेलं काय आहे? ज्यावेळी कापण्याची क्रिया घडते, करणकडे जा. ज्यावेळी कर्माचा विचार करायचा आहे, द्वितीयेकडे जा. ज्यावेळी प्रथमा विभक्तीचा विचार करायचा आहे, कर्त्याकडे जा. आणि ज्यावेळी काहीतरी मिळतंय, दान भेटतंय, त्यावेळी चतुर्थीकडे जा. शॉर्ट गोष्टी आहेत सगळ्या. ओके, समजलं असेल आता हे. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. आता कन्फ्युजन क्लिअर झालं द्वितीय आणि चतुर्थी मधलं. मग आता पटकन पुढे जायला काही हरकत नाही. ते जाऊ पंचमीकडे. पंचमी विभक्ती काय सांगते ते लक्षात घ्या. पंचमी विभक्ती जेव्हा नामाला उणहूण प्रत्यय लागतात तेव्हा
त्या नामाची विभक्ती पंचमी सांगितली जाते. पंचमीचा कारकार्थ हा अपादान आहे. अपादान. ओके. आता पंचमी ही दोन कारकार्थ व्यक्त करते. पाहूया पुढे काय येते. आता अपादान म्हणजे काय ते लक्षात घ्या. अपादान म्हणजे वियोग, तुलना किंवा क्रियेचा प्रारंभ. वियोग म्हणजे काय? एकमेकांपासून दूर जाणे. तुलना म्हणजे काय? दोन गोष्टींमध्ये साम्य शोधणे किंवा कुठली चांगली आहे, कुठली हलकी आहे, कुठली भारी आहे, कुठली उंच आहे, कुठली काळी पांढरी, अशी तुलना करणे. आणि क्रियेचा प्रारंभ म्हणजेच काय? तर क्रिया कुठून सुरू झालेली आहे, हे असे अपदांचे अर्थ होतात. मग आता हे शोधायचं कसं? सिंपल आहे. ऊनहून लक्षात ठेवा, लगेच मिळून जातं. लगेच. आता उदाहरणार्थ, गिरीश पुण्याहून निघाला. आता इथं विचार करायची सुद्धा गरज नाही. हून प्रत्यय कुठे जोडलाय? पुण्याहून जोडलेला आहे. ठीक आहे. निघणारा कोण आहे? गिरीश आहे, म्हणजे हा वाक्याचा कर्ता. आता बाकीच्यांचा विचार करायचाच नाही. ठीक आहे. पुण्याहून निघाला, हून प्रत्यय जोडलाय. आता इथून काय झालं हो? एकतर दोघांमध्ये वियोग पण दिसतोय. वियोग म्हणजे पुण्यामध्ये आणि गिरीशमध्ये. गिरीश पुण्यापासून लांब चाललेला आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला इथून काय दिसतं? क्रियेचा प्रारंभ पण दिसतोय की गिरीश आता पुण्याहून निघाला. इथून क्रिया सुरू झाली आहे त्याच्या प्रवासाची. इथून क्रिया सुरू झाली आहे त्याच्या प्रवासाची. झालं. हे झाला तुमचा पंचमी विभक्तीचा अपादान हा कारकार्थ. त्यानंतर पुढचं वाक्य, ती घरातून बाहेर पडली. घरातून बाहेर पडली. पड हा इथं काय असेल? मूळ धातू असणार आहे. पडली क्रियापद आहे. पडणारी कोण आहे? ती आहे. पडण्याची क्रिया कोणावर घडली? घरावर घडली का बाहेरवर घडली? तिच्यावरच घडली. वाक्यात कर्म नाहीये, सोडून द्या. त्याच्यानंतर मग आता शोधा बरं. इथं ऊन हून कुठं दिसतोय तुम्हाला? आता बऱ्याच मित्रांना असं बोलतो, सर ऊन पण दिसत नाही, हून पण दिसत नाही. आहे. कुठं आहे? ये इथं आहे. इथं ना घरात हा काय आहे? त प्रत्यय जोडला होता. आता हा त कोणाचा आहे? सप्तमीचा आहे. आठवा बरं. चरम प्रत्यय आणि चर्मेतर प्रत्यय. चर्मेतर मध्ये काय पाहिलं होतं? षष्टी आणि सप्तमी पाहिले होते. आता या त ला परत काय झालाय? ऊन जोडलेला आहे. म्हणून इथं काय झाला? हा घरातून असा झाला. घरातून म्हणजे या तूण मध्ये ऊन आहे. ठीक आहे. आता ही जी आहे ही जी तुमची कर्ता आहे, ही कर्ता काय करते? घरातून बाहेर पडलेली आहे. म्हणजे हिचं काय झालं? क्रियेचा प्रारंभ पण झाला आणि तिचा आणि घराचा वियोग पण झाला. सिंपल आहे गोष्टी. फक्त हे अशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं, अशा पद्धतीने शोधायचं. कारण या हूनचं ठीक आहे, पण हा ऊन येतो ना त्यावेळी मग आपल्याला उन्हातच बसवतो. मग ते शोधण्यासाठी थोडंसं बारकाईने विचार करायचा. जमेल, हळूहळू जमेल. फक्त काय? प्रॅक्टिस. ते विसरायचं नाही, प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. आता जाऊया पुढे. आणखीन काही उदाहरण ते पाहूया. घराहून स्टेशन दूर आहे. घराहून स्टेशन दूर आहे. क्रियापद. आता तुम्ही म्हणाल सर आहे आलेला आहे म्हणजे दूर आहे, इथं असणार आहे. नाही. आता मित्रांनो इथं काय आहे? हे तुमचं अनियमित क्रियापद आहे. ओके. मग इथं आहे. आता आहे म्हणल्यावर सर मग इथं मूळ धातू काय? आ आहे का? नाही. आहे हे जेव्हा क्रियापद असतं त्यावेळी मूळ धातू काय असतं? अस. काय असतो? अस. मग असणारे काय? स्टेशन. म्हणजे हा तुमच्या वाक्याचा कर्ता. असण्याची क्रिया स्टेशनवरतीच घडली म्हणजे वाक्यात कर्म नाहीये. बरोबर आहे. आता वाक्याचा गर्भित अर्थ लक्षात घ्या. आता थोडस वेगळा विचार करायचा. वाक्याचा गर्भित अर्थ लक्षात घ्यायचा. इथं काय केलं यांनी? वाक्य सांगितलं की घराहून स्टेशन दूर आहे. हून प्रत्यय दिसतोय, या घराला जोडलेला आहे तो. बरोबर. आणि हा काय करतोय? इथं तुलना दाखवतोय. काय करतोय? तुलना दाखवतोय. अशा पंचमीसाठी सप्तमीसाठी तुम्हाला हाही विचारलं जातं की तुलना असणारा पंचमीचा कारकार्थ विभक्तीचा व्यक्त करणारं वाक्य कुठलं आहे सांगा. मग त्यावेळी ना आपल्याला असं खोलात जाऊन विचार करायला लागतो आणि ही खूप हायर लेवलची डिफिकल्टी झाली. असे सहसा प्रश्न येत नाहीत. पण तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील मराठीमध्ये तर मग ह्याही गोष्टी शिकून घ्यायच्या. अशाही पद्धतीने विचार करायचा, हे इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर मग पुढे जाऊया. रामाहून गोविंदा मोठा आहे. रामाहून गोविंदा काय आहे? मोठा आहे.
आता इथं तुम्हाला दिसतच आहे क्रियापद आहे, असणारा कोण आहे? गोविंदा. गोविंदा असण्याची क्रिया त्याच्यावरतीच घडलेली आहे, पण प्रत्येक कुठे जोडलाय? तुमचा हुन जोडलेला आहे. आणि इथं काय झालेले आहे? इथंही सेम तुलना. काय झालेली आहे? तुलना. हुन प्रत्यय जोडलाय, पंचमीचा आहे, हेही माहिती आहे. ती मुलगी सर्वाहून हुशार आहे. असणारी कोण आहे? मुलगी. असण्याची क्रिया कोणावर घडली? तिच्यावरच घडली, पण ती कशी आहे? सर्वाहून हुशार आहे. इथंही तुलना घडलेली आहे. लक्षात घ्या, इथंही काय घडली? तुलनाच घडलेली आहे. माझ्याहून हुशार माणसे जगात आहेत. आता तुम्हाला परफेक्ट झालं, तुम्ही लगेच सांगा सर इथं हुशार आहे, म्हणजे सॉरी इथेही तुलना केलेली आहे, हुन प्रत्यय इथं जोडलेला आहे. बाकीमध्ये तुम्हाला एवढी डिफिकल्टी येणार नाही, हे लक्षात घ्या. आता दुसरा, जसं इथं म्हणालो होतो की दोन कारकार्थ व्यक्त करते. आता करण हा जो काही तृतीयेचा होता, तोच तृतीयेचा करण हा कारकार्थ ही पंचमी विभक्ती पण व्यक्त करते. मग वाक्याची रचना कशी असते? ती अशी: माझ्या हातून चूक घडली. घडली क्रियापद, घड मूळ धातू, घडणारी चूक. आता तुम्ही म्हणाल सर हा करता नाही आहे का? याचं उत्तर तुम्हाला क्रियापदामध्ये मिळेल. आता फक्त लक्षात घ्या की इथं आता नाही आहे, कारण आता वेगळं काम करतो, तेच करूया आपण. चूक घडणारी काय आहे? चूक आहे. घडण्याची क्रिया चुकीवरतीच घडलेली आहे. कशी घडली चूक? कशी घडली आहे? माझ्या हातून घडली. बरोबर. मग आता माध्यम म्हणल्यानंतर आपण तृतीय विभक्तीकडे जातो आणि त्याचे प्रत्यय शोधायला लागतो, पण तसं करायचं नाही. इथं तुम्हाला लक्षात येतं ना की हातून चूक घडलेली आहे, त्याच्या हातून चूक घडलेली आहे. आणि इथं तुण आहे. तुण म्हणजेच काय? आता इथं सप्तमीचा नाही आहे, इथं हात हाच मुळामध्ये एक ओरिजिनल शब्द आहे. नाहीतर तो म्हटला की तुम्ही परत सप्तमीकडे जाल, तसं करायचं नाही. इथं त जो आहे तो मूळचा त्याचा अंगचा शब्द आहे. ऊन प्रत्यय जोडला आहे, हे इथं तुम्हाला क्लिअर होतं. आणि इथं हे काय करतं तर माध्यम आहे त्या चुकीचं. घडण्याचं काय आहे? माध्यम आहे. आणि हे माध्यम म्हणजेच काय तर करण. पण हे करण जे आहे ते कुणाचं आहे? पंचमी विभक्तीचं आहे. कुणाचं आहे? पंचमी विभक्तीचं आहे. सिंपल आहे, लक्षात घ्या. दोन व्यक्त करते, पण ते लगेच ओळखता येतं, कारण त्याचे प्रत्ययच तेवढे आयडेंटिफाय करण्यासारखे आहेत. तिने माझ्या हातून काम करवून घेतले. घेणारी कोण? ती. घेण्याची क्रिया कोणावर घडली? कामावर घडलेली आहे. इथं कर्म आहे. पण ते काम कसं करून घेतलं? हातून. कुणाच्या? माझ्या हातून. मग हा काय झाला? तुमचा करण झाला. परंतु हा करण जो आहे तो कोणाचा आहे? पंचमीचा आहे, ना की तृतीयेचा. हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला आता जाऊया पुढे षष्ठी विभक्तीकडे. षष्ठी विभक्ती सिंपल आहे, काहीच नाही, लगेच सापडते. चाचीचे, चेच्या, ची, किंवा झा, झी, झे आणि झ्या. हे पण लक्षात ठेवा. हे पण काही वेळा प्रत्यय जोडलेले येतात, आणि हे प्रत्ययही जोडलेले असतील तर हेही प्रत्यय या षष्ठी विभक्तीचेच असतात. षष्ठी विभक्तीचं काम काय आहे तर संबंध दाखवणे. काय करायचा? संबंध दाखवणे. आणि हा संबंध तुम्हाला इथं पाहायला मिळतो. ओके, मग संबंध कसा आहे बघा. ताईने बाळाचे खेळणे मोडले. मोडले क्रियापद, मोड मूळ धातू, मोडणारी कोण आहे? ताई. आणि मोडण्याची क्रिया कशावर घडली तर खेळण्यावरती घडली. सगळं संपलं, राहिलं काय? बाळाचं. संबंध काय आहे? कुणाचं खेळणं होतं? बाळाचं. मग संबंध दिसतोय का? हो दिसतोय की. काय आहे? चे प्रत्यय आहे. काय दिसतोय? संबंध आहे. चे कुणाचा आहे? षष्ठी विभक्तीचा आहे. संपला विषय. किती सोप्या गोष्टी आहेत बघा. आता बाबांनी घराचे दार उघडले. उघडणारे कोण आहेत? बाबा. बाबा करता. उघडण्याची क्रिया कोणावर घडली? दारावरती घडली. दार कर्म, प्रत्यय जोडलाय का? नाही. अप्रत्ययी द्वितीया. ओके, दार कोणाचं आहे? घराचं आहे. दाराचा आणि कुणाचा संबंध आहे? घराचा. चे प्रत्यय जोडलाय, सेम, मग संबंध षष्ठी. निशाचे पुस्तक वाचून झाले. निशाचे पुस्तक वाचून झाले. क्रियापद झाले. झाणारी नाही, चुकतंय. क्रियापद संयुक्त. वाचणारी निशा. वाचण्याची क्रिया पुस्तकावरती घडली. बरोबर. आता पुस्तकाचा आणि कुणाचा संबंध आहे? निशाचा. कारण पुस्तक कुणाचं वाचून झालेलं आहे?
तर निशाचं वाचून झालंय. चे प्रत्यय षष्ठी विभक्ती, ओके, संबंधकारक अर्थ. आणि दुसरं म्हणजे सिंपल चाचीचे झेजा झिजे हे कुठेही आलं की समजून जायचं षष्ठी विभक्ती संबंधकारक अर्थ, दॅट्स इट. ह्या सोप्या विभक्ती, यांच्यात काही अवघड असं नाहीये. परंतु तरीही या गोष्टी स्टेप बाय स्टेप करत चला, प्रॅक्टिस होते. आणि ते म्हणलेलंच आहे इंग्रजीमध्ये कुणीतरी की प्रयत्न अंती फळे रसाळ गोमटी. तुम्ही म्हणाला इंग्रजीमध्ये म्हटलं आणि मराठी कसं काय सांगितलं? त्याची पॅरलली म्हण सांगितली. तिकडं असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. ओके, आता तर आपल्याकडे तसं नाही आहे की प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहा, मग ते चुकीचं वाटतं. पण आपल्याकडे त्याच्याच अर्थाची एक दुसरी म्हण आहे की प्रयत्नांती फळे रसाळ गोमटी. तुम्ही जेवढे प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला यश चांगलं मिळणार आहे. म्हणून हे प्रॅक्टिस करत राहायची सर्व गोष्टींची. मग आता आलोय तर सप्तमी पण पाहून जाऊया. सप्तमी विभक्ती, जेव्हा नामाला, काय म्हणतोय मी, जेव्हा नामाला त इ आ हे प्रत्यय लागतात तेव्हा त्या नामाची विभक्ती सप्तमी ही सांगितली जाते. काय सांगितली जाते? सप्तमी ही सांगितली जाते. सप्तमी विभक्ती अधिकरण हा कारकार्थ व्यक्त करते. आणि अधिकरण म्हणजे काय, तर क्रियेची वेळ असेल, काळ असेल, ठिकाण असेल, ह्या गोष्टी जिथून तुम्हाला कळतात तो काय असतो, अधिकरण असतो. मग आता इथं लक्षात घ्या, प्रत्यय काय आहेत तेही लक्षात घ्या. तय्या तय्या दोन्ही एकवचन अनेक वचन सेमच आहेत. चोर जंगलात पळाला, कुठं पळाला, जंगलात पळाला. पळाला क्रियापद, पळ मूळ धातू, पळणारा चोर आहे, पळण्याची क्रिया पण त्याच्यावर घडाली. बरोबर. आता प्रत्यय, कुठं पळालाय चोर, जंगलात, तो ठिकाण दिसतं. बरोबर. आणि त प्रत्यय पण दिसतो, म्हणजे अधिकरण कारक अर्थ, विभक्ती सप्तमी. तो वेळेत घरी आला, आला क्रियापद, आला मध्ये ए मूळ धातू, येणारा तो, येण्याची क्रिया त्याच्यावरतीच घडली, घरावर घडलेली नाही. घर आलं नाही, घर तिथंच आहे. ओके, पण तो कसा आला घरी, वेळेत आला. तो कसा म्हणलं की लक्षात घ्या, कसा म्हणलं की वेळेत, वेळ दिसतोय तुम्हाला आणि वेळच दाखवलाय त्याने, तो पण प्रत्यय जोडलाय आणि त्याने काय केला, वेळच दाखवलेला आहे. सप्तमी विभक्ती. आम्ही सकाळी अभ्यास करतो, करतो क्रियापद, करणारे कोण आहेत, आम्ही. करण्याची क्रिया कशावर घडली, कर्म आहे, अभ्यासावरती घडले. आता स म्हणाल तुम्ही, स प्रत्यय द्वितीय नाही, अभ्यास मूळचा शब्द आहे, त्यामुळं हा देखील आपला काय असेल, अप्रत्ययी द्वितीय असणार आहे. अप्रत्ययी द्वितीय असणार आहे. कधी केला अभ्यास, सकाळी. सकाळ मूळ शब्द, इथं परत तोच ऊन सारखा गोंधळ होतो. आणि ई जो आहे, सकाळी मूळ शब्द नाही आहे, सकाळ हा मूळ शब्द आहे, त्याला ई प्रत्यय जोडला. ही वेलांटी जी दिसते ती ई ची आहे आणि ही ई कुणाची आहे, तर या सप्तमीची आहे. म्हणजेच अधिकरण कारक अर्थ. सर्वजण त्या दिवशी घरात बसून होते, क्रियापद बसून होते, बसणारे सर्वजण, सर्वजण करता. ओके, आणि बसण्याची क्रिया कशावर घडली, घरावर का नाही, यांच्यावरच घडलेली आहे. कुठं होते बसून, घरात. कधी होते बसून, दिवशी. दोन दोन पण येऊ शकतात, इथं पण त आहे, इथं दिवस आहे. ओके, इथंही याला ई प्रत्यय जोडलेला आहे. म्हणजे दोघंही काय करतात, एक तुमचं स्थळ दाखवतो, एक तुमचा काळ दाखवतो किंवा वेळ दाखवतो. ठीक आहे, सेकंदात उत्तर निघतं. बरोबर. ही आपली होती सप्तमी विभक्ती. सॉरी, इथं स्पतमी झालंय, इथं करेक्शन करा, सप्तमी विभक्ती होती. ठीक आहे. नेक्स्ट, सर्वात शेवटी आता संबोधन विभक्ती. काय आहे, संबोधन. संबोधन म्हणजेच काय, तर हाक मारणे. संबोधन कशाला म्हणायचं, तर हाक मारतो आपण एकमेकाला, ए बाब्या, ए राम्या, ए काळ्या, ए डुकरा, आपण म्हणतो ना, ते संबोधन. व्याकरणात थोडंसं आटोपशीर असतं, मर्यादित असतं. संबोधन विभक्तीचा वापर केवळ हाक मारण्यासाठी केला जातो. संबोधन विभक्तीचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध नसतो. हे महत्वाचे पॉइंट्स आहेत, ते लक्षात घ्या. हे महत्वाचे पॉइंट्स आहेत, ते लक्षात घ्या. त्यानंतर संबोधन विभक्तीला कारकार्थ व उपपदार्थ नाही आहेत. संबोधन विभक्तीला कारकार्थ व उपपदार्थ नाही आहेत.
त्यानंतर संबोधन विभक्तीला एक वचनात कोणतेही प्रत्यय लागत नाही, परंतु अनेक वचनात नो प्रत्यय हा लागलेला असतो. ठीक आहे, हे नियम व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण काय पुढे आणखीन आपल्याला याची गरज भासणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हे सर्व विभक्ती ना खूप महत्वाचे आहेत. तुमच्या क्रियापदासाठी, तुमच्या कर्मासाठी, तुमच्या प्रयोगासाठी सगळ्यात महत्वाचं. आणि त्यानंतर आणखीन एक म्हणजे वाक्याचं पृथक्करण करण्यासाठी. सो व्यवस्थित लक्षात समजून घ्या. त्यानंतर संबोधन दर्शविण्यासाठी स्वल्पविरामचा वापर केला जातो. हा पॉइंट सर्वात महत्वाचा, हा लक्षात ठेवा. स्वल्पविरामचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, मुलांनो इकडे या, कॉमा आला, हे संबोधन आलं, नो प्रत्यय दिसतोय. अगं संबोधन आहे, ऐक ना काय करत आहेस. हे कृष्णा, हे आला, हा देखील संबोधनच आहे. ओके, कॉमा आला, समजून जायचं संबोधन आहे. वाक्याची रचना ही तशीच असते, तू मारलेस कंसाला. ओके, तर हे सर्व काय होते इथं संबोधन विभक्ती होते आणि यांचा या वाक्याशी संबंध नसतो, हेही इथं लक्षात ठेवायचं. ओके, तर हे होते आपले विभक्ती आणि सर्व विभक्ती आपण इथं पाहिलेले आहेत. आता परत एकदा व्यवस्थित हे लेक्चर परत रिपीट पहा, समजून घ्या. याचे जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते तुम्ही स्वतःसाठी समजण्यासाठी स्वतःच्या शब्दात लिहून ठेवा, कारण हे खूप गरजेचं आहे. आणि विभक्ती प्रत्ययही पाठ करा. ओके, थांबूया, मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये आणि पुढचा टॉपिक असणार आहे सामान्य रूप. धन्यवाद.